तर हाय हॅलो नमस्कार आणि तुमचं स्वागत आहे माझ्या व्लॉगमध्ये. तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे परत एकदा आमच्या शेतामध्ये काय काय सध्या पिकतंय. आणि ओव्हरऑल मी आज बऱ्याच दिवसातून शेतामध्ये आलो आहे. तर पाहूया. आता हे गव्हाचं रान आहे आणि शेजारी हरभरा पण केला आहे. तर 4-5 हरभऱ्याचे आहेत आणि निम्मा संपूर्ण गहू आहे. हे रान जे ते 7 पांडाचं आहे, म्हणजे मे बी 7 7.5 किंवा 6 6.5 असं असू शकतं. आणि इथं वरती ही मक्का आहे आमची. आणि हे बँड तुटलं होतं, आता नवीन टाकलं. पहिलं पाईपलाईनसोबत टाकलेलं बँड हे खराब झालं आणि आता हे नवीन टाकलं आहे. आणि ही जी मक्का आहे ती आता गुरांना न्यायची, मी मक्का आणायसाठी चालू आहे. आणि सकाळचे 9 वाजलेत मे बी. आणि हे बघा बांधामध्ये किती तण झाले. ही मका खताअभावी बुटकी राहिली. या मक्काला जे आहे ना, म्हणजे खत हवं असतं, तर खत मिळालं नाही म्हणून मका बुटकीच राहून गेली. आणि वरती कांदे आहेत, त्याच्यावरती पण मका आहे, त्याच्यावरती वाल आणि काकडी. तर मी तुम्हाला ते नंतर वाल आणि काकडी दाखविले एक दिवस. हे वरचं कांदे आहेत. तर ही मका आहे, मका तोडून न्यायची. मका न्यायला आलेलो आहे मी. आता मकाचा एवढा सारा कापला आहे आणि हे वरती कांदे आहेत. कांदा खुरपणी चालली कांद्याची. आज होतील खुरपून बहुतेक. मग खाया टाकून भिजवून औषध मारायचं कांद्याला. ही एवढी मका आहे, पण ही पण पातळ आली भरपूर. तर आजच्या भागामध्ये एवढंच आहे. मी तुम्हाला काकडीचं रान नंतर दाखवेन. आता मला ही मका घेऊन जायची. ही मका गुरं वराडतात. एकच गाय आहे आणि एकच कालवड आहे. आधी भरपूर होती, पण आता कमी केलेत बकऱ्यांमुळं. त्यामुळं त्यांना ही मका घेऊन जायचं आहे. आणि मग भेटू नंतर पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सबस्क्राईब आणि टेक केअर. गुड बाय. थँक्यू.